आता दोन गोष्टी आपल्या हातात आहे आणि त्या दोन गोष्टी म्हणजे आपण कसं जगावं आणि आपण ज्या पद्धतीनं जगू त्या पद्धतीनं आपल्या जन्माला आणि आपल्या मरणाला सुद्धा अर्थ प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या संदर्भानं आंबेडकरी विचारधारेचे जे काही 40-80 लोक आहेत, मला वाटते 44-88 लोक आहेत, त्या पद्धतीचं काही विचार त्यांच्या डोक्यामध्ये आहे का या संदर्भातली चाचपणी. मगाशी एक सर बोलून गेले, फार सुंदर बोलून गेले की मला काहीतरी करायचं आहे. आता काहीतरी करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे याचं सूत्र या 2 वर्षाच्या अभ्यासक्रमातून आपल्याला प्राप्त झालं पाहिजे असं मला वाटते. हे सगळं येतं कुठून मित्रांनो? हे सगळं मानवी चेतनेतून येत असतं. आता चेतना मानवी व्यक्तित्वाच्या बुद्धीचा असा भाग आहे ज्यामुळे तो इतर प्राण्यांपासून वेगळा होऊन जातो. चेतना मानवाच्या बुद्धीची अशी विकसित अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये तो इतर प्राण्यांपासून वेगळा होऊन जातो. आणि मग वेगळं झाल्यानंतर या चेतनेचे 2 भाग असतात. 2 भागामध्ये ही चेतना काम करत असते. एक चेतना असते ती सकारात्मक चेतना असते आणि एक चेतना ही नकारात्मक पद्धतीनं काम करते. ती सगळ्याच माणसांमध्ये असते. या चेतनेचा अंश ज्या माणसांमध्ये नकारात्मक पद्धतीनं विकसित होतो त्याचा संत होतो. मी डॉक्टर गाडगे बाबा म्हणजे गाडगे बाबांबद्दल बोलत नाही, कारण ते विवेकी होते. बाबासाहेबांसोबत त्यांची मैत्री होती आणि बाबासाहेबांनी आणखी या जगासाठी काम करावं असं त्यांना वाटत होतं. ती चेतना गाडगे बाबांमध्ये विकसित होती. या चेतनेचा नकारात्मक अंश ज्यांच्यामध्ये विकसित होतो ते लोक संत होतात, ते महात्मे होतात, ते चैतन्य प्रभू होतात. या लोकांपासून या समाजाचा तीळमात्रही फायदा होत नाही. ही सर्व लोक कुचकामी असतात. ज्या लोकांमध्ये ही चेतना सकारात्मक पद्धतीनं विकसित होते त्याचा आंबेडकर होतो. या चेतनेचा अंश ज्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीनं विकसित होतो त्याचा बुद्ध होतो. आणि मग ही लोक अखिल विश्वाच्या कल्याणाचा मार्ग चोखाळत असतात आणि त्यांना जे काही ज्ञान प्राप्त झाले असेल ते आजन्म ते इथल्या तळागाळातल्या माणसांसाठी वापरत असतात. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आमच्या आयुष्यातली चेतनामय प्रज्ञा आहे आणि त्या प्रज्ञेच्या सहवासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेच्या माध्यमातून आपण सगळे सहभागी झालेले आहोत. ती चेतना आपल्यामध्येही काही अंशी प्रवाहित व्हावी, आपल्यामध्येही ती प्रज्वलित व्हावी, त्याचं प्रबोधन आपण करावं यासाठी या आंबेडकरी विचारधारेचा जन्म झाला असावा असं मला वाटतं. मित्रांनो, ही चेतना आपल्यामध्ये नुसती प्रवाहित होऊन काही फायदा नाही आहे. कारण आपण असं म्हटलं की चेतनेचा हा प्रवाह ज्याच्यामध्ये नकारात्मक पद्धतीनं विकसित होतो असे संत महात्मे खूप सारे आपल्या आजूबाजूला आहेत. ती या समाजामध्ये नेमकं कुठलं काम करत आहे हे आपल्याला माहित आहे. आपल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सकारात्मक प्रेरणा जी आहे, सकारात्मक चेतना जी आहे ती विकसित होऊन आपण समाजाच्या कामी यावं असं मला वाटते. मला एक उदय प्रकाशचं या ठिकाणी कवितेच्या 4 ओळी आठवतात, त्या मी तुमच्या समोर ठेवतो आणि तुमची रजा घेतो. ते असं म्हणतात की मरने के बाद इंसान कुछ नहीं बोलता, मरने के बाद इंसान कुछ नहीं सोचता, मरने के बाद इंसान कुछ नहीं बोलता, मरने के बाद इंसान कुछ नहीं सोचता, और जब इंसान कुछ नहीं बोलता है, कुछ नहीं सोचता है, तब इंसान मर जाता है.